अंतःकरणामध्ये काही बदल झाला असेल आणि माळ घालावी वाटत असेल, ज्याला काही हृदय असेल, भावना असतील, ज्याला काही समज असेल, बुद्धी असेल आणि त्याला काही बोललेलं कळलं असेल तर त्यांनी माळ घातली पाहिजे. तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये नक्की घाला. एक गेल्या वर्षी मोठा सप्ताह झाला, शताब्दी सोहळा एका ठिकाणी गोरेगावला, आणि आमच्या गुरुजीकडे आले तिथले लोक. म्हणजे महाराज एवढा मोठा सप्ताह केला, एवढा मोठा सोहळा. एक जण उठला, सांगायला लागला मंडप एवढा मोठा होता, दृष्टी पुरत नव्हती, एवढा मंडप महाराज, लाखो रुपये मंडपातच खर्च केले. दुसरा उठला, महाराज पंक्ती दिवसभर सुरू, काय अन्नदान, काय सप्ताह. एक जण म्हटलं महाराष्ट्रातले सगळे मोठे मोठे गायक वादक सप्त्याला हजर, कीर्तनकार हजर, एवढा एवढा कोट्यानिशी खर्च आला. अशी बोलू लागले मोठ्या मोठ्यानं. डॉक्टर महाराजांनी महाराज एकच प्रश्न विचारला, माळी किती लोकांनी घातल्या? एकच प्रश्न विचारला. एवढा मोठा सप्ताह केला, किती लोकांनी माळ घातली गावातल्या? अशी गप झाली महाराज, अशी गप. नाचणी पडली का आवाज येईल, त्या वाणीच बसली त्यांची. महाराज म्हटले एवढा मोठा सप्ताह करून काय उपयोग आहे म्हटले, जर गावातला एक माणूस सुधरत नाही, त्या सप्त्यातून एका माणसाची जर सुधारणा झाली नाही तर सत्य असले करून काय उपयोग आहे. मग मला तसंच एकही म्हणायचं, मला तसंच म्हणायचं की मग आपण एवढे सत्य करतोय, एवढे कार्यक्रम करतोय, एवढे सोहळे करतोय, आपल्या मनात एवढी श्रद्धा आहे देवावर, महादेवावर, पांडुरंगावर आहे, देवावर एवढी श्रद्धा आहे, तुम्ही पुढे येताय, करताय. आपल्या जीवनात परिवर्तन काय, बदल काय, तुमच्या परिवारासाठी, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काय करताय, काय करताय, याला परमार्थ म्हणतात. बरं, तेवढ्या पुरतं मंदिरात यायचं, देवाला जायचं, संपला विषय. पुन्हा जे करायचंय तेच पाप करायचं, देवाला कधीच आवडत नाही. तुम्ही तुमच्या मनात बदल करा, मनात बदल करा, त्याला परमार्थ म्हणतात. आणि तो देवाला आवडतो, ती खरी वारी आहे. शरण गेल्याची काय खून, शरण गेल्याची काय खून, नाही पालन केले अवगुण, अवगुण गेले नाही, मग शरण गेला. याचा अर्थ काय शिकत, काही अर्थ जात नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपण सगळे एकत्र येऊ. तुम्ही आम्ही खेळी वेळी कदा रोळी आनंदे, या सगळे एकत्र या. तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घाला, परमार्थ करा. समाजासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी आपल्याला एकत्र यायचंय. हे महापाप करू नका, अशी अंतःकरणातून कळकळीची विनंती. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.